तिकीट वाटपावरून लालू कुटुंबामध्ये कलह निर्माण झालाय। लालूंचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यानं बंडाचा झेंडा उगारलाय। राजदनं चंद्रिका राय यांना सारण इथून उमेदवारी दिली आहे आणि यानंतर संतप्त तेजप्रताप यांनी सारण इथल्या जागेवरून आपले सासरे चंद्रिका राय यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवू शकतात अशी सुद्धा शक्यता आहे। याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप त्यांनी केलेली नाही। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबामध्ये कलह निर्माण झाल्याची ही बातमी आहे। लालूंचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यानं बंडाचा झेंडा फडकवलेला आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा कलह निर्माण झालाय आणि त्यांच्या मुलानंच आता बंडाचं निशाण फडकावलंय। बरोबर आहे। ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव या दोघांमध्ये ज्या पद्धतीनं वाद सुरू होता आणि ज्या पद्धतीनं त्यांनी बंडाचा झेंडा हातात घेतला होता, काल त्यांनी महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे आरजेडीची युवा वाहिनी आहे त्याचा राजीनामा दिला होता। त्यानंतर आज स्पष्टपणे माहिती मिळालेली आहे की ते आता अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहतील लोकसभा निवडणुकीमध्ये। एक प्रकारे तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्या दोघांमध्ये हा वाद गेल्या अनेक दिवसातून ठिणगी पडली होती। ज्या पद्धतीने लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं की आमचे दोन्ही जे मुलं आहेत ते एकाच पद्धतीने काम करतील आणि दोघांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या। पण ज्या पद्धतीने तेजस्वी यादव यांची उंची वाढत होती आणि त्याचमुळे खास करून तेजप्रताप यादव जे आहे ते यांच्यामध्ये मोठी नाराजी होती आणि त्या ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यापूर्वी ज्या पद्धतीने त्यांच्या कौटुंबिक वादही पुढे आला होता, त्यांच्या पत्नीला त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी चर्चा होती की त्या दोघांमधला कौटुंबिक वाद आहे। त्यानंतर अनेक प्रकारची वृत्त आले होते। त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी हस्तक्षेप करून तो वाद मिटवला होता। पण ज्या पद्धतीनं काल पुन्हा एक महत्त्वाची ठिणगी पडली आणि त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की ज्या पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही राष्ट्रीय युवा वाहिनी जी आहे आरजेडीची त्याचा राजीनामा देतोय, त्याच्या संरक्षण पदाचा राजीनामा देतोय आणि आज एक मोठी बातमी पुढे आलेली आहे की ते स्वतः आता लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहे। आणि याचा अर्थ असा होतो की आरजेडी राष्ट्रीय जनता दल जे लालू प्रसाद यादवांचा पक्ष आहे, सर्व आहे लालू प्रसाद यादव, त्यांच्याच घरामध्ये कौटुंबिक वाद पुढे आलेला आहे आणि त्यांच्या मोठ्या मुलाने बंडाचा झेंडा हातात घेतलेला आहे। आणि आता याचे परिणाम कसे बिहारच्या राजकारणात होतात हेच पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपल्याला ज्या पद्धतीने माहिती आहे की बिहारमध्ये महागठबंधन एक प्रकारे समोर जात आहे। जवळपास 40 जागा आरजेडी लढत आहे, 9 जागा काँग्रेस लढत आहे आणि सोबतच जर बघितलं तर 3 जागा म्हणजे प्रशांत कुठेतरी राजदला या सगळ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे जर त्यांचं बंड शमलं नाही तर। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। बघूया पुढची बातमी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या गुजरातच्या गांधीनगरमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। पहिल्यांदाच लोकसभा लढवणाऱ्या अमित शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उपस्थित राहावं अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांच्याच निमंत्रणावरून उद्धव ठाकरे शनिवारी गांधीनगरमध्ये हजर राहणार आहेत। एनडीए मध्ये शिवसेनेला विशेष महत्त्व असून या पक्षाचे प्रमुख सोबत आहेत हा संदेश देशपातळीवर देण्याचा प्रयत्न यातून असल्याचं कळतंय। शहा उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यापूर्वी अहमदाबादमध्ये 4 किलोमीटरची पदयात्रा काढणार आहेत। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गांधीनगरला येण्याचं विशेष आमंत्रण दिलेलं आहे, आग्रहाचं आमंत्रण दिलेलं आहे। गांधीनगरमधून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहावं आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जो रथ पुढे निघाला विजयाचा त्याला एक प्रकारे आशीर्वाद द्यावे अशी भूमिका अमित शहा साहेबांची आहे आणि उद्धवजींनी त्यांचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे। तर दुसरीकडे शिवसेना आमदार सुनील राऊत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। किरीट सोमय्यांना उमेदवारी कायम ठेवली तर त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सुनील राऊत यांनी म्हटलं होतं। माझ्या भूमिकेसंदर्भात फिरवले जाणारे मेसेज चुकीचे आहेत आणि माझी भूमिका अधिकृतच आहे असं सुनील राऊत यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान ईशान्य मुंबईबाबत कोणीही परस्पर वादग्रस्त भूमिका जाहीरपणे मांडू नयेत अशा सूचना कालच उद्धव ठाकरेंनी दिल्यात आणि नेते प्रवक्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर ईशान्य मुंबईतल्या उमेदवारीचा निर्णय आता भाजप श्रेष्ठीच घेतील असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। भारतीय जनता पक्षाशी आमचं आता भांडण नाहीये, इथे युतीचाच उमेदवार विजयी होईल। पण आधीचे खासदारांनी ज्या प्रकारची वक्तव्य शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांविषयी केली होती टीका करायला हरकत नाही, पण तुम्ही कोणत्या भाषेचा
वापर करताना कोणत्या थराला जाता, शिवसैनिकांना किती मर्यादेपर्यंत तुम्ही त्रास देता, मर्याद त्रास देता, त्याच्यामुळे या भावनांचा उद्रेक आहे. पण आम्ही उद्धवजींच्या सूचनेनुसार आम्ही सगळ्यांना काल शांत केलेलं आहे. आता जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपचे दिल्लीतले लोक घेतील. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात ट्विटर वार रंगलेला आहे. आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत एक ट्विट केलं होतं. या ट्विटला मनसेनं ट्विट करून उत्तर दिलंय. शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरं असं ट्विट शेलार यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता केलं होतं. त्यानंतर आता मनसेनंही आशिष शेलार यांना 12वा गडी म्हणत मोदी शहांचा त्रिफळा उडवू असं सडेतोड उत्तर दिलंय. सुरुवातीला बघूयात आशिष शेलार यांनी काय ट्विट केलंय. चौकीदार आशिष शेलार, सोडून गेले नगरसेवक, सोडून गेले आमदार, एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांना नाही जाणत्या राजांना गाठले. पाठीवर हात ठेवून नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन बारामतीच्या काकांनी फक्त लढ असे म्हटले. शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरं असं आशिष शेलारांनी ट्विट केलंय आणि त्याला उत्तर दिलेलं आहे मनसेनं. मोदी मित्रांची चैन झाली भारतीयांच्या कष्टावर, चेंडूफळीचा खेळ तुमचा बारामतीच्या उष्ट्यावर, त्रिफळा उडवू मोदी शहांचा, गोलाकार खेळाडू तुमचे थकतील, काळजी नका करू शेलार भाऊ, 12वा गडी म्हणून तुम्हाला साथ घालतील आणि हुकलेलं मंत्रीपद असा हॅशटॅग सुद्धा दिलेला आहे.